नमस्कार लोकाशा टीव्हीच्या प्रिय प्रेक्षकांनो, बीड जिल्ह्यात गुन्ह्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये। यातच रक्ताचं नातेसंबंध आणि त्यातच एक खुनाचा प्रयत्न झालाय। बीडमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। पुतण्यानं काकावर तलवारीनं वार केला, बोट छाटलं आणि रक्ताने रंगलं हे दृश्य। ही कहाणी कशी घडली चला सांगतो। बीड तालुक्यातील रुई शहाजहानपूर या गावात ही घटना घडली आहे। रामू सोपान घुमरे यांची 4 एकर शेती आहे। शेतीच्या विक्रीवरून चुलत्याशी भांडण सुरू होतं। वाद इतका तापला वेळेस की पुतण्या अतुल घुमरे याने काका रामू घुमरे यांच्यावर तलवारीनं हल्ला केला। काकांचं बोट छाटलं, पण यावरच तो थांबला नाही। त्यानं चुलत भाऊ बाळासाहेब घुमरे याच्यावरही हल्ला चढवला। घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ काकांना रुग्णालयात दाखल केलं। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। या प्रकरणी उशिरा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, पण आरोपी अद्याप फरार आहे। शेतीच्या वादातून कुटुंबातील रक्ताचे नाते तुटणे ही अत्यंत दुःखद बाब आहे। बीड पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरते। अधिक अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।